हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. आलो आहे बघा आम्ही इथं सांगोलमध्ये जरा कार्यक्रम आहे. CBS न्यूज मराठीतर्फे पुरस्कार ठेवलेले आहेत. तरी इथे आमच्या दिराचा यूट्यूब चॅनल आहे, तरी दिराचा बी सत्कार आहे. इथं पुरस्कार आहे म्हणून आम्ही आलेलो आहे. तरी बघा इथं कार्यक्रम कसा साजरा केला जातोय. तर काही अभिनेत्री येणार आहेत, मोठी लोक येणार आहेत. तरी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा. कोण कोण आलेलं आहे, कसा कार्यक्रम झालेला आहे ते पहा तुम्ही. या दिमागदार सोहळ्याचा उद्घाटन करायचं आहे. कृपया सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. सत्याच्या वाटेवरती हा नंदादीप तेवत राहो. अन्यायाचा काळोख क्षणात सार पाळत राहो. तरुण ही सन्माननीय मान्यवरा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होतोय. जेव्हा हा प्रकाश केवळ एका दिव्याचा नाही, तर तो आहे निर्भीड पत्रकारितेच्या ध्येयाचा आणि ज्येष्ठ विचारवंतांच्या समवेतात दीप प्रज्वलन करून सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कृपया उभ्या असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे. मागे जे उभे राहिले त्यांनी पुढे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं की पत्रकारिता केवळ माहिती देणे नव्हे, तर तो एक सामाजिक वसा आहे. सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाचा काळ असो, शेतकऱ्यांवरची आंदोलने असो किंवा भटक्या विमुक्त जातींच्या वस्त्यांवरील आणि पांडुरंगाची मूर्ती देऊन या ठिकाणी विनोद घुगे साहेब यांचा सत्कार संपन्न होतोय. माननीय जाधव शेख यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होतोय. यानंतर कार्यक्रमात माननीय महादेवजी शिरडकर यांचा सत्कार रविराज शेटे यांनी करावा, मी त्यांना विनंती करते. माननीय महादेवजी शिरोडकर यांचा सत्कार रविराज शेटे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आपल्या या दिमागदार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महादेवजी शिरोडकर यांचा महादेवजी शिरोडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न होतोय. अभिनेते माननीय अमोलजी नाईक याचा सत्कार राजाभाऊ भोसले यांनी करावा, मी त्यांना विनंती करते. CBS न्यूज मराठीचे उपसंपादक माननीय श्री राजाभाऊ भोसले यांच्या शुभ हस्ते माननीय अमोल नाईक यांचा सत्कार संपन्न होतोय. समाजहितासाठी आग्रहमत्ता आणि विधायक दृष्टिकोन अंगीकारत समस्त महाराष्ट्रकरांचा आवाज बनलेल्या CBS न्यूज मराठीचा दिमागदार 7वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर तर अशा ह्या स्पर्धेच्या काळामध्ये CBS न्यूज
त्यांचे संपादक चांदभाई शेख आणि आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. मी आल्यापासून बघतो बऱ्याच वेळा माझी भेट असते चांदभाईंची. आल्यानंतर आपल्या पेपरमध्ये गडबड न करता योग्य असं छापण्याचा प्रयत्न ते करत असतात. कारण आज गडबडीने बघतो, मी छापतो अगोदर छापतो तर तू अगोदर छापतो, याच्या नादामध्ये आली बातमी टाकून द्यायची. ते सध्याला पडलं नाही काय नाही असं काही करत असतात. परंतु चांदभाई शेख हे बातमी आल्या तर बातमीची सत्याचा पडताळून योग्य असेल तर ते छापत असतात आणि आपल्यापर्यंत पाठवत असतात. आणि पेपरने काही बातमी दिली ती खरे खोटे आहे हे आपण बघत नाही. आपण सत्य आहे असं म्हणून वाचत असतो आणि आपल्या मनाला ठेवून घेत असतो. म्हणून बातम्या देत असताना बातमीची सत्याचा पडताळून हे देणं खूप महत्त्वाचं आहे. खरोखर आपल्या CBS न्यूजचा हे 7वं वर्ष आहे आपलं पुरस्काराचं आणि कार्यक्रमाचं. तर आपण बघतो बरेच वेळा एखाद्या इन्स्टिट्यूट चालू केली तर थोड्या दिवसामध्ये बंद होत असते. पण त्यामध्ये हा अपवाद आहे की ह्यांनी चांगल्या प्रकारे काम करून हे 7वं वर्ष आहे आणि असंच त्यांचं आयुष्यभर नाव चालू व्हावं आणि आपल्या सर्वांच्याकरिता समाजाकरिता त्यांचा उपयोग चांगला व्हावा आणि यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला बोलवलं, माझं मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ते तुमच्याही आयुष्यात उगवणार आहे एवढंच लक्षात ठेवा. कारण समोर एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार होत असताना जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अतुल पवार यांचे या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक स्वागत आहे. चांदभाई शेख असंच एक नाव तयार झालेलं आहे. त्यांनी अनेक त्याग केल्यानंतर या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अनेक ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळे आयोजित केले जातात, पण ते 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष प्रवासात राहतात का? बऱ्याचदा तुम्ही अनुभव घेतले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की काही पुरस्कार वितरण सोहळे तात्पुरत्या नावासाठी आयोजित केले जातात आणि ते कालानुसार बंद होतात. पण चांदभाई शेख यांनी 7 वर्ष आता मी येतो व खाली बाबा सामाजिक कार्याचा वसा घेऊन वंचितांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे कार्य करणारे दातृत्वाचे दुसरं नाव म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक माननीय अप्पासाहेब चव्हाण यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. नायब तहसीलदार म्हणून मी कार्यरत होतो. आत्ताच गेल्या वर्षी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, CBS न्यूज चॅनल मराठी पुढे भविष्यात कधी जमणार नाही. परंतु ही वास्तवता समाजामध्ये आपण काम करत असताना या ठिकाणी 60, 70, 80 लोकांना पुरस्कार दिले. जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये पुरस्कार मिळतात तेव्हा आपल्या जबाबदारीही वाढत असतात. आज आपण एवढ्या सन्मानानं एका चांगल्या न्यूजच्या माध्यमातून पुरस्कार घेऊन आपण घरी जातो. पुरस्काराचं स्वरूप आपल्या घरासमोर ठेवतो. घरामध्ये अनेक मंडळी, मित्रमंडळी, नातेवाईक येतात आणि त्या पुरस्काराचं चिन्ह समोर बघतात. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण काहीतरी करतोय, कुणीतरी आपला चांगल्या अर्थानं सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास घेऊन आपण सगळी मंडळी पुरस्कार विजेते इथून जाणार आहात आणि उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा त्या पुरस्काराकडे बघत आणखी आपल्याला काही चांगलं काम करता येईल का. स्पर्धेच्या युगामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आमची माय भगिनी सुद्धा आता कुठं कमी नाही. हे सगळं करत असताना सुद्धा आज
वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही उघडलं, बघितली